वेगळ्या कामासाठी आलो होतो. आता तुम्हाला तर माहित आहे मी पॅरालिकल व्हिडिओ व्हॉलंटियर म्हणून काम करतो. तर तुम्हाला एक कायद्याची माहिती द्यायला आलो होतो इथे. अरे कोणता कायदा रे पुरा आम्हाला कायदा फायदा तर काही समजत नाही. बस वावर आहे का मी हे कोण आहे भाऊ हे? ते आमच्या इथे ते वामन मुंडाचा नातू आहे ते. त्याने अजूनपर्यंत धरणाचे पैसे भेटले नाही. पाय त्याचा नातू कसा करू राहिला. पागल झालं का काय? इपित्तरच आहे मोठं इपित्तर झालं बाबा ते. लय वाईट झालं मग. पण ते दावताना मी काय म्हणतो त्याची आपण मदत करू. पण मी इथे तुमच्या मदतीसाठी आलो होतो. काय त्याची माहिती सांगायला आलो होतो. आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना मी पीएल म्हणून काम करतो. तर आदिवासी आणि आपल्या गावामध्ये आदिवासींचं आणि गरीब लोकांचं प्रमाण भरपूर आहे. तर त्याच्यासाठी एक योजना आखली होती 2015 साली. ती सांगायला आलो होतो मी तुम्हाला. बरं काहीच योजना रे पोरा काही गावात चावडी बिवडी बांधून देणार आहे का सरकार? हो भाऊ ही तावडीची योजना नाही आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना भारतामध्ये 10 कोटींपेक्षा जास्त आदिवासी समाज राहतो. बरोबर आहे. आणि राज्य घटनेमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी हक्क दिले आहे. आणि सरकारनं सुद्धा खूप साऱ्या अशा तरतुदी आणि योजना त्यांच्यासाठी आखल्या आहे. पण ते त्यांच्यामध्ये पोहोचत नाही ना. हे जेव्हा राष्ट्रवादीच्या प्राधिकरणाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी 2015 साली त्यांच्यासाठी ही योजना बनवली आहे. बरोबर आहे पोरा तुझं. मी आदिवासी होय ना. या भूमीचे पूर्वज आमचं बिरसा मुंडा. आम्ही रे पूर्वजाचे म्हणजे लेकरं होय ना. अरे जिब्रे थांब ना थोडसा त्याला बोलू दे पोराले. अबे नाम्या आदिवासी अबे नाम्या मी काही बोललो का? अबे मी आदिवासी होय म्हणून आदिवासी होय म्हणतो. आणि तू कोणता गोरा होय बे? तू इथं आदिवासी होय ना. भाऊ मी काय म्हणतो कसं म्हणते ते ऐकून घ्या भाऊ. काय भांडताय ऐकून घ्या ना. आता पाय तुम्हाला माहिती आहे ना राष्ट्रवादीच्या प्राधिकरणाने अशी तरतूद बनवली आहे. पण त्यामार्फत आदिवासींचे जे काही अधिकार आहे हक्क आहे त्यांच्यासाठी ते काम करतं. तुमचं कुठलंही काम घडलं काही घडलं तर तुम्ही सरळ इथे राष्ट्रवादीच्या प्राधिकरणमध्ये यायचं आणि तुम्हाला कुठल्याही यासाठी तुम्हाला काही खर्च लागत नाही पैसे बी लागत नाही. तुमचं काम मोफत होतं ना. मग बाबा आता अडाणी माणसं आम्हाला काही समजते त्याच्यातलं. हो भाऊ हे बाय तुम्ही अड्यानी म्हणजे काहून त्याने एक तुम्ही तुमच्या एरियातून बाहेर निघाले नाही. तुम्ही शाळेत गेले नाही. तुमच्या जे शिक्षणाचं प्रमाण भरपूर कमी. आणि त्यात तुम्ही काय करताय जंगलात जाता लाकूड करता वापस येतात. त्याच्यात तुम्हाला येतात काय दुसरं काम धंदा तर येत नाही तुम्हाला. मग तुम्ही करणार काय? आणि आता काय होऊन राहिलं जंगलात गेले तर फॉरेस्टवाले तुम्हाला हकलते. तुमच्या जमिनी तुम्हाला गेल्या तर त्याच्यात तुम्हाला काय अधिकार समजला जाते तुमच्या जमिनीवर. मग आता करणार काय तुम्ही? हेच आहे ना. अरे हो ना बाबू शुभ. पाय आता कालचीच गोष्ट सांगतो तुले. माय पोरग गेलो होतं जंगलामध्ये. मी मागं गेलो होतो. पाय आता माय आजोबा पंजोबा या भूमीचे लेकरं होते माहिती आहे. भूमीचे लेकरच जाऊ दे. आम्ही या जंगलाचे राजे होतो ना. पण आता ते साहेब येते हाकलून देते तिथून. माय पोराली हाकललं काल. पाय पायाच्यावर काहीतरी. हो भाऊ आता तुम्हाला माहीत कसं सांगतो झाडं तोडणं हा कायद्यानं गुन्हा आहे. म्हणून जंगलातले झाडं तोडायला गेल्याने नाही हाकलले जातं तिथून किंवा त्यांना पकडलं जातं. अरे पोरा माई जमीन गेली ना धरणातली. माई जमीन होती आमच्या गावातली बरीच जमीन त्या धरणात गेली. त्याचे पैसे अजूनपर्यंत भेटले नाही मला. भाऊ तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मी पेली म्हणून काम करतो तुम्हाला माहिती नाही भाई माझं कार्ड आहे. मी पेली म्हणून काम करतो ना. मी तिथे जाऊन तुमच्या केसबद्दल काय झालं त्याची पूर्ण चौकशी करतो तुम्हाला सांगतो. तुम्हाला मदत 100% मिळणार म्हणजे मिळणार. पैसे भेटतील का मला? अरे बिलकुल पैसे भेटणार तुम्हाला. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी काय म्हणतो ते पहिले सरकारले दवाखान्यात बांधून दे म्हणा गावात. सांग म्हणा माई सोन्यासारखी सून खाटीवर नेली रस्त्यातच गेली. सरकारचं अरे मग जे झालं ते वाईट झालं. आता त्यात तुम्ही काही करू शकत नाही. पण या योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणी दवाखाना किंवा आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हे सुद्धा काम आहे. आणि याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आता थकलो आम्ही काही होत नाही आता. म्हणते अरे कचऱ्या तू काय जा थकला अजून जगत 100 वर्ष चांगला टणटणत आहे मस्त खात ना. पहिले इथं ससरे ससे टित्र बाटर खात होतो हरण डुकर मारून जंगलात तर चांगला टणटण होतो बिलकुल. आणि आता गेलं जंगलात तर ते खेदून देते ना खाऊ नाही देत. हे सरकार काय करू राहिलं असंही मारू राहिलं आणि तसंही मारू राहिलं. काय करू भाऊ ज्या पद्धतीने झाडं तोडणं हा गुन्हा आहे त्याचप्रमाणे शिकार करणं हा सुद्धा गुन्हा आहे. याच्यासाठी तर तुम्ही शिकार करते सापडले तुम्हाला जेल होऊ शकतं. पण आपल्या सरकारने तुमच्यासाठी योग्य ती अशी योजना केलेली आहे. कोणती तर तुम्हाला चांगलं अन्न पुरवण्याची. त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे ना. त्याचा लाभच घेत नाही तुम्ही. आता अरे अरे कसं रहीम भाई देखो भिगो बाबू तुम्हारे साथ जो कुछ भी हुआ तुम्हारे लड़के के साथ जो कुछ भी हुआ वो सब बताओ साहब को. देखो कुछ मदद मिलेगी. भिक्खू सांगून दे बाबा सांगून दे.
हो नमस्कार भाऊ नमस्कार. बापू माझ्या पोराला का नाही पोलिसांना पकडून नेलं. आता काय करावं आणि काही समजत नाहीये. मुर्दा बसवला त्या साहेबाचा, माझ्या पोराला पोलीस पकडून घेऊन गेले. तूच काहीतरी कर राजा आता. काका काकू तुम्ही काय बी टेन्शन नका घेऊ. आपल्या मदतीसाठी जिल्हा विधी केंद्र 24 तास तत्पर आहे. त्यास तुम्ही कुठले नाही, तुम्हाला कुठली आता भराचं काम नाही, काहीच नाही. जी आहे ती तुम्ही तिथे जाऊन माहिती सांगायची आणि तुमचं काम हे 100% होणार म्हणजे होणार. काय झालं आहे काय नाही ते आपण पुढे चौकशी करू आणि काय त्याला सोडण्यासाठी प्रयत्न करतील ते करू आपण. बरं मंडळी काय पोरा तू आता तू शिकलेला आहे बाप्पा, वकील बिकील, आता काय शिक्षण घेत आहे म्हणते. जिब्रियन कचरा थोडं 2 मिनिटं आहे. आता हे पोरग आपल्या गावात सरपंच पोरग आता PLV आहे म्हणजे शहरात हा. मग आता बाबू तू आपला गाव दुसरा आहे, भिकूचा पोरगा आहे मोठं, ते वामन मुंडाचं पोरगा आहे, ते अंदर टाकलं. ते 2 लेकरं गेलं राजा आम्ही, ते जवान लेकरं अंदर गेले. ते त्याच्यात 2 लेकराचं पाय आणि ते माय धरणाचे पैसे, धरणाचे पैसे महत्वाचे आहेत. धरणाचे पैसे बी आहे आणि ते दवाखान्यात पाय. अरे भाऊ सगळं पाहिजे तुम्ही, तुमची सहकार्याची गरज आहे मला. तुमचं सहकार्य भेटलं तर आपण सगळं काय चांगलं करू शकतो. चला मग आपण यांच्यात जाऊ आणि शहरात जाऊन काय आपण चौकशी करू. ठीक आहे चला मंडळी येतो मग. आता आपण 6वी योजना कशा संदर्भात आहे ते बघूया.